काय वाजलो स्वतः आता बरं वाटलं जरा. काय थांब तुझ्या आईचा तुझ्या माझ्या अरे काय डम्पिंग वर हागलाय का काय सगळं पाय भरते. थांब आत्ता जरा बरं वाटलं. पप्पा मगाशी गेलेले ते आत्ता बाहेर आला मी. होय एवढ्या उशीर काय टुकरून काढत होता काय? सुकायच्या चला उद्या तुझं लगीन आहे. मी बघितलेल्या पोरगीवर. लगीन हे होणार पण तुम्ही बघितलेल्या पुरगीवर नाही, मी बघितलेल्या पुरगीवर. काय पोरगी बघितलीस? मग बघितल्या पुरगी. चल बघू बरं. हाय करा चला. आता ह्यानं एका दिवसात पुरगी पसंत केले म्हणलं प्रश्नच मिटला. आता केलंय ना एकामेकासनी पसंत तर लावून देऊ यांचं लगीन. धन्यवाद. पाय पण तथास्तु. लग्नानंतर काही दिवसांनी आईच्या गावात लगीन झाली की असली कामं लागते ती म्हणूनच बाप धमकी देत होता वाटतं. लगीन लावून देतो करा आता काम. आऊ तेवढा कांदा चिरून झाला केवढा नारळ फोडा. काय आहो तुला तात्पुरती इथं बायकोच नाटक करा आणल्या लय बायकोचा रोबा बांध नको. गपचिरा कांदा. एक तर कांदा चिरून डोळ्यात पाणी यायला लागलं ही लागली वरडायला. विश्ल्या तुला माहितीये का कांदा ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे डोळ्यातनं पाणी येतं. वा नारळामुळे पण डोळ्यातनं पाणी येतं. काय बी बरोबर नको म्हणजे नारळामुळे डोळ्यातनं पाणी येतं. तुला बघायचंय का? हा दाखव बरं. इकडं हा आलं का नारळामुळे डोक्यातनं पाणी? डोक्यातनं नाही डोळ्यातनं आलं. डोळ्यातनं पाणी आलं का? अगं ये सुनबाई मला चान ग जरा. आणते आणते. ही सासू तर लय काम सांगते बाई. आता गो बाया सटवी चहाच्या कपात काय पडी होती. विश्ल्या तुझी बायको मला मारणार आहे. काय झालं? हा घ्या चहा सासूबाई. विश्ल्या काय झालं सासूबाई? विश्ल्या अरे चात कसला तरी मंतरलेला तावीज पडवलाय. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. माझ्यावर जादू तोंड करते बाई. अहो सासूबाई तो काय तावीज वगैरे नव्हता. टी बॅग होती ती गरम पाण्यात बुडवली ना की चहा तयार होतो. हे घ्या. बोरी ग माझी आई. नालाय का? ओ मामा इकडे या. काय रे तुमच्या विश्ल्याने 5,000 रुपये उधारी केली. अकावा देताय माझे पैसे. काय माझ्या माघारी उधार केल्या? वय लगीन झाल्यापासून लय पैसा उधारा लागलाय ते. माझं पैसे लवकर द्या नाही तर घरात काहीतरी उचलून आणणार तुमच्या. अरे भोट्या मला चंद्रियास का उधार तू देणार आहे का नाही तुम्ही? थांब तिकडे बाहेर सांगतो. इकडे थांब त्याला आणि बघतो तुला पण बघतो. लवकर द्या. सासूबाई आळूच्या वड्या करा की परत. उद्या करूया. हा चालतंय. इसल्या घरातनं बाहेर निघ बायकोला घेऊन. अहो काय झालं का मारता त्याला? दुकानची उधार केली आहे ना 5,000. आजपासून बायकोला घेऊन बाहेर निघायचं आणि तुझं तू बघायचंस. चल निघ बाहेर. अरे आम्ही काय खाऊ? तुमचं तुम्ही खावा तुमचं तुम्ही खावा. अशी नशिबान थट्टा आज मांड. निघतोस का बाहेर? सासूबाई शिट डावा अंगलट आला माझ्या. अगे तुला मी 50,000 रुपये देणार होतो का नाही ते आता माझ्याकडे नाही. तुला हप्ता हप्त्याने देतो. तुझा आपली तुझ्या घरला. मी नाही जाणार. मग मी तुझ्या बरोबरच राहायचं ठरवले. तुझ्यासाठी असेल कोणतं लग्न पर आपण दिल से तेरे को नवरा मानती. तुलाच म्हणते. खरंच मी. हा मग आजच्या गावात पण अगं आपल्याला खायला नाही तर आपण खुद कमा के घर का राशन पाणी भर डालेगी. होय पण काहीतरी उद्योगधंदा केला पाहिजे आपल्याला. चहाची टपरी टाकूया. हा चालतंय की. हा चालते. चला स्पेशल च्या स्टायलिश च्या छान ग. च्या 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 च्या. हा घ्या चहा. दूध टाकून द्या. बरोबर ओके. चहा बनवायची स्टाईल बघा आपले. हे बघा. इधर नका माझ्या अरे काय झालं? वाकलाच त्याचा खवी आहे का रे? आईला काही स्टाईलच करत नाही लोकांनी. चा चा चा.
काय अगं स्टायलिशचा धंदा सुरू केला आपण, धंदा फसला. 150 रुपये बी नाही झाला धंदा एका दिवसात. ह्या वेगानं जर परिस्थिती सुधारायची म्हणली तर 10-20 वर्ष लागतील. अहो माझ्याकडे एक प्लॅन आहे झटपट श्रीमंत व्हायचा. काय? तुम्ही एक काम करा, तुमचा 50 लाखाचा जीवन विमा उतरवा. अगं पण त्याचा काय उपयोग आहे, मी आल्यावर माहितीत पैसे. अहो मी सांगते काय करायचं इकडे. बर चालतंय, आजच जातो जीवन विमा उतरतो. हा चालतंय जा. ओके. अगं हळू रडकी मारतीस का? हो का पक्की, खरं वाटलं पाहिजे, रिअल वाटलं पाहिजे. असं कसं झालं? अरे वाईट झालं, वाईट. अरे वाईट झालं. आता मी कुणाकडे बघू? गोलमाल है भाई, सब गोलमाल है. हॅलो. हॅलो साहेब, माझा नवरा वारलाय. ओ नो, वाईट झालं. अहो त्यांचा 50 लाखाचा विमा होता तुमच्या विमा कंपनीत. ओके, एक काम करा, त्यांचा मृत्यूचा दाखला आणि मी सांगतोय ती कागदपत्र घेऊन या, म्हणजे त्यांचे विम्याचे 50 लाख रुपये तुम्हाला मिळतील. बरोबर चालतंय. हे बघा, तुम्ही आता कागदोपत्री मेलाय. हा, मी आता एक काम करते, माझे दागिने विकते आणि 1 लाखाची जमवाजमव करून तुमचा मृत्यूचा दाखला काढून घेते. आणि एकदा का आपल्याला विम्याचे 50 लाख रुपये मिळाले की मग तुम्हाला फोन करून सांगते. तोवर तुम्ही कुणाला पण दिसू नका, तुमचा मोबाईल बिबाईल सगळं बंद ठेवा, सगळ्यांपासून लांब जा. होय, गायबच होतो आता. हा चालतंय. हाय की नाही हुशार मी? एक नंबर हुशार असते. 15 दिवसानंतर. आईच्या गावात 15 दिवस झाले पण बायकोचा अजून फोन नाही. विम्याचं 50 लाख रुपये मिळाला का नाही कोणास ठाऊक. एक काम करतो, ही दाढी लावतो आणि गेटअप चेंज करून जाऊन बघतो जातो. नमस्कार मामा, का रडत बसलाय तुम्ही घराच्या बाहेर? अहो माझं पोरगं मेलं, त्याच्या विम्याचं 50 लाख रुपये त्याच्या बायकोला मिळालं. त्यातलं 2 लाख रुपये मला खर्चाला दे म्हटलं तर दिलं नाही तिने. अरे वाईट दुनिया बघा, स्वार्थी दुनिया सगळी. जमलंय, माझी बायकोला 50 लाख मिळालं वाटतं माझ्या. आता जातो घरला, पण मला माझी ओळख लपवून राहिलं पाहिजे. विशाल नाही तर दुसरं कुठलं तरी नाव घेऊन राहिलं पाहिजे. चला जातो, बायको आहे का बघतो. बायकोनं कपाळाला कुकू लावलंय. असू दे, मी जिवंत आहे ती तिला माहिती आहे म्हणून लावलं असेल. जरा गंमत करतो तिची. अय चमक चल्लो. ए भुरट्या, कोण आहेस रे तू? आवाज दाढीवाला माझी छेड काढतोय, बघा इकडे या. आव कोण आहेस रे? दाढीवाल्या काय करायचं तुझं इथं? तू हिच्यावर लगीन केलंस? बुरट्या गद्दारा, भरती जाऊ दे. माझं 50 लाख कुठे दे? अरे तू कोण विचारणार? मी कोण? अहो घाबरू नका, थांबा. त्याचा पण मेला या कागदोपत्री आणि याचा मृत्यूचा दाखला पण आहे माझ्याकडं. थांबा, आले 2 मिनिट. गद्दारा, तसा पण हा कागदोपत्री मेलाय आणि याला गोळ्या घातल्या ना तरी कोण नाही विचारणार. अगं बघतेस काय घाल गोळी? इसल्या काय झालं? काय सपाट पण बघितलंस काय? माझी सपाट आजच्या गावात माझं लगीन झालेलं नाही. मी अजून सिंगल आहे. वाचलो, बरं झालं. अहो याच्या या तुम्हाला काय करतोय? बाय काय मी तुमची तू माझी बायको कवा झालीस? अरे सुक्काईच्या तुला 1 दिवस मुदत दिली का नाही तुझ्या पसंतीची पोरगी आण म्हणून? तू आणली नाहीस, मग हिच्या संग तुझं लगीन लावून दिलं आणि लग्नाची बेशुद्ध पडलायस, त्यात उठलायस. काय म्हणजे मी ती पोरगी बघितलेली ते सगळं सपनात होतं? अहो एक मुक्का द्या ना.